झाला प्रकार, त्याच्यावरून टीका सुरू झालेली की अजूनही शरद पवारांबरोबर कार्यकर्ते असं दाखवलं जाते. कालची झालेली बीडची सभा ही उत्तरदायित्व सभा असं सांगण्यात आलं, परंतु एकंदरीतच सर्व नेत्यांची भाषणं पाहिली तर ती उत्तरदायित्व सभा नव्हती, ती उत्तर सभाच होती. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सर्वच कार्यकर्ते विचारू लागलेले आहेत की असा निर्णय तुम्ही 2 जुलैला का केला, तर त्याचे उत्तर देण्यासाठी ह्या सभा होत आहेत, असंच कालच्या सभेच्या नंतर आम्हाला समजलं. पहिल्या दिवशी विठ्ठल झाला, आता तर विठ्ठल रुसला असं वाटतं या ठिकाणी, कारण शरद पवार साहेबांकडे जाऊन विठ्ठलला सांभाळा असं म्हणायचे, आता तेच आपल्या टीका करायला. पवार साहेबांवर टीका करणे ही राजकीय फॅशन आहे. पवार साहेबांनी किती माणसं मोठी केली, किती तोलामोलाची केली, पवार साहेबांनी किती लोकांना काय काय दिलं, ते सगळे लोक विसरून जातात. परंतु सत्तेसाठी लोक पक्षांतर करतात, पक्षाच्या विरोधी भूमिका घेतात आणि त्याच्यानंतर त्याचा सर्व खापर हे पवार साहेबांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करतात, ते दुर्दैवी आहे. काल भुजबळ साहेबांनी थेट तेलगी प्रकरणापर्यंत विषय काढला आणि त्याच्यामध्ये शरद पवार दोषी असल्याचं प्रतिष्ठित सांगितलं. पवार साहेबांवर अनेक राजकीय आरोप गेल्या 55-60 वर्षामध्ये झाले. बैलगाडी भरून, ट्रक गाडी भरून आम्ही पुरावे देऊ असंही याच्या आधी म्हणण्यात आलं, परंतु एक चिठ्ठीचाही पुरावा अजूनपर्यंत पवार साहेबांच्या संदर्भात देऊ शकले नाही. कारण पवार साहेबांना पॉलिटिकली टार्गेट करणं ही त्या काळातही फॅशन होती, आजही फॅशन आहेत. कारण कालही पवार साहेब रेलेव्हंट होते, आजही रेलेव्हंट आहेत आणि उद्याही रेलेव्हंट असणार आहे. शरद पवार यांच्या जी एकंदरीत खेळी आहे, एकीकडे अर्धे नेते सरकारमध्ये, अर्धे नेते बाहेर आहे. कुठे ना कुठे काँग्रेस पक्ष उघडपणे जरी म्हणत असेल की आमचा संशय नाही, परंतु खासगीत म्हणतात की शरद पवार साहेबांच्या खेळीवर मात्र संशय कायम आहे आमचा. पवार साहेब हे UPAचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि इंडिया अलायन्सचे देखील नेते आहेत. त्याच्यामुळे पवार साहेबांच्या भूमिकेबद्दल संशय घेण्याचं काही कारण नाही. पक्षातले एवढे आमदार त्या बाजूला गेले, काही लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तरी देखील पवार साहेब टस्समस झाले नाही. भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये भूमिका घेत राहिले, घेत राहणार. उद्याच्या 2024च्या निवडणुकीला देखील इंडिया अलायन्स सोबत राहणार, उद्धव बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत राहणार, काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि समविचारी पक्ष ज्यांचा आधार धर्मनिरपेक्षता आहे, लोकशाही आहे, अशा पक्षांसोबत आम्ही राहणार. बार्गेनिंग पॉवर कमी होताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, कारण अनेक नेते कार्यकर्ते अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे जे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित शरद पवार गटांची जी जागेची मागणी आहे ती आता फार अत्यल्प राहिली, असंही चर्चा आता दोन्ही पक्षात होत आहे, तुमच्या मित्र पक्षामध्ये होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या दोन्ही पक्षामध्ये नवीन नेतृत्वाची संधी उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामुळे जर दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सभा पाहिल्या, काल उद्धव साहेबांची आम्ही सभा पाहिली, परवा कोल्हापूरमध्ये पवार साहेबांची पाहिली आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आमच्या ज्या सभा ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देणारा जो कुठला वर्ग असेल तो तरुणांचा आहे आणि साधारणपणे मोठ्या संख्येने नवीन नेतृत्व तालुका स्तरामध्ये आमच्या दोन्ही पक्षांचं निर्माण होईल. त्याच्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर, लोकशाहीचं जतन करण्यासाठी आमची बार्गेनिंग पॉवर वाढेल. कल भीड़ में सभा हुई, उत्तरदायी सभा बोला गया था, लेकिन कल एक उद्या जी बैठक होती जी बैठक उद्या आयोजित केलेली प्रदेश कार्यकारिणीच्या संदर्भात, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय आमदार जयंत पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हा निरीक्षकांची बैठक उद्या प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि ह्या बैठकीच्या माध्यमातून राज्यस्तरामध्ये जो आमचा पक्ष आहे त्याचा आम्ही आढावा घेणार आहोत. आगामी काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकी असतील, त्याच्या संदर्भातली बूथ बांधणी असेल, जिल्ह्यामध्ये काही वेगळी समीकरणं निर्माण झालेली असेल, त्याच्या संदर्भातली काही लोकांच्या एकंदरीतच कामाची आखणी असेल, या सर्व गोष्टीवर सकारात्मक चर्चा होणार. येणाऱ्या काळामध्ये पक्षाची दिशा ही जयंत पाटील साहेब ठरवतील. माहित नाही. सर हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से कल भीड़ में सभा होगी उसको कहा गया था उत्तरदायी सभा, लेकिन सभी मंत्री पवार साहब को जवाब देते नजर आए, कैसे देखिए? भीड़ की सभा का नाम उत्तरदायित्व सभा ऐसा रखा गया था,
लेकिन पूरी सभा हमने कल देखी, सभा के अंदर नेताओं के भाषण भी सुने और सारे नेता जवाब दे रहे थे। वास्तविक हमने उनसे पूछा भी नहीं कि आपने ये इतना बड़ा कदम क्यों उठाया, लेकिन पवार साहब पूरे महाराष्ट्र में घूम रहे हैं। पवार साहब के संदर्भ में एक भूमिका, उन्होंने अपनी भूमिका, पॉलिटिकल भूमिका रखी है और जो नेता 2 जुलाई को शपथ ग्रहण कर चुके हैं उनको, उनका मन शायद उनको खा रहा होगा या उनके अंतर्मन की आवाज़ आ रही होगी और इसीलिए जनता में अपनी भूमिका को जस्टिफाई करने के माध्यम से बार बार वो उत्तर दे रहे हैं। सर, अजीत पवार कल कहते हैं कि परमानेंट शत्रु और दोस्त कोई राजनीति में नहीं होता और महाराष्ट्र की जनता के लिए मैंने एक कदम उठाया है। एक तरीके से बार बार स्पष्टीकरण दे रहे हैं और जनता के बीच जा रहे हैं। अपनी भूमिका अगर करेक्ट है, अपनी भूमिका सच्ची है तो किसी को स्पष्टीकरण देने की आवश्यकता नहीं पहुंचती। अपने चचा के नेतृत्व में उन्होंने राजनीति सीखी। पिछले 50-55 साल का पवार साहब का राजनीतिक कार्यकाल रहा है और ये कार्यकाल विकास का रहा है, ये कार्यकाल सर्वसमावेशक रहा है, ये कार्यकाल धर्मनिरपेक्षता का रहा है, ये कार्यकाल कृषि उद्योग का रहा है, ये कार्यकाल साइंटिफिक एडवांसमेंट का रहा है और मुझे लगता है कि इतना एक विकासोन्मुख कार्यकाल पवार साहब का देखने के बाद अब उनको मोदी साहब क्यों युग पुरुष नजर आ रहे हैं, ये मुझे प्रश्न अभी तक नहीं समझ में आया। तो वहीं छगन भुजबल ने 2014 की फिर याद दिलाई और पवार साहब को कहा कि आप ही कह रहे थे कि बीजेपी के साथ जाना चाहिए और अब दूसरी भूमिका है। कल भुजबल साहब का हमने भाषण सुना, उसमें कुछ सिग्नेचर की बात कर रहे थे, लेकिन पवार साहब ने ऐसे कोई दस्तावेज पे सिग्नेचर के ऐसा मैंने सुनने में नहीं है। शायद कुछ विधायकों की इच्छा हुई होगी कि हमको सत्ता के साथ रहना है, लेकिन वो इच्छा पार्टी प्रमुख शरद चंद्र पवार साहब की कभी नहीं थी, ना है और ना ही रहेगी। सर, कल एक मीटिंग होने वाली इम्पोर्टेंट आपकी एनसीपी की, तो क्या उसमें रहेगा और आगे फ्यूचर? प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष जयंत पाटिल साहब ने कल हमारे सारे जिला अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सारे जिले के ऑब्जर्वर्स इनको बुलाया है। आने वाले समय में एनसीपी की दिशा किस प्रकार से होगी, लोकसभा चुनाव को लेकर किस प्रकार से होगी, विधानसभा चुनाव को लेकर किस प्रकार से होगी, जो लोग हमको छोड़ के कहीं और जाके बसे हैं वो उनकी जगह पे नए नियुक्त लोगों को नई नियुक्ति कब होगी, ये सब चीज़ों पे सकारात्मक चर्चा करने के लिए जयंत पाटिल साहब ने कल बुलाई है मीटिंग और इसके माध्यम से आने वाली रणनीति तय होगी। थैंक यू सर। धन्यवाद। लाल मातीतली कुस्ती म्हणजे